जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 8 आणि ओवी क्रमांक 44 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. श्लोक क्रमांक 4, भगवद्गीता अध्याय 8 श्लोक क्रमांक 4 याच्यावरच्या ओव्या आपण बघतो आहोत. भगवंत अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देतात आहे. अधिभूत म्हणजे काय हे आपण माऊलींच्या भाष्यातनं समजून घेतलं. अधिदैवत म्हणजे काय आणि आता अधियज्ञ याच्यावर माऊली भाष्य करतायत. बऱ्याचशा ओव्या आपल्या बघून झाल्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या अशी लक्षात आली की, आणि मागच्याला आपण तो विचार केला की या सगळ्या संज्ञा ज्या आहेत त्या थोड्याशा गोंधळाच्या वाटतात. कितीही ऐकलं तरी एकदम जर विचारलं हो अधियज्ञ म्हणजे काय, अधिभूत आणि अधियज्ञ याच्यातला फरक काय, तर आपण ते शिकलो मागच्या वेळेला की खऱ्या दृष्टीने विचार केला तर एकाच तत्वाबद्दल बोलणं सुरू आहे. पण त्याची थोडी भूमिका बदलली म्हणूया किंवा संदर्भ बदलला म्हणूया तर त्याच तत्वाला जीव चैतन्य, जसं आता चैतन्य मागच्याला आपण बोललो, तो चैतन्य एकच आहे. चैतन्यात प्रकार असं कधीच नसतं. चैतन्य ते चैतन्यच आहे. आकाश ते आकाशच आहे. आपण घट आणतो आणि म्हणतो हे घटाकाश आहे, जे घटातलं आकाश पोकळी आणि घटाच्या बाहेरचा आकाश, हा व्यवहार आपण करतो. आकाशात काहीही फरक पडलेला नाही. आकाश जसं असायचं तसंच आहे. त्यामुळे या देहाच्या सापेक्षतेने जेव्हा व्यवहार करतो आपण, जीवभावानी व्यवहार करतो म्हणूया. आता जीवभाव सामान्य दृष्टीने बोलणं सुरू आहे. जीवभावने आपण जेव्हा व्यवहार करतो किंवा या देहाच्या माध्यमातून ते व्यवहार होतात, तर त्यालाच अधिदैवत म्हटलेलं आहे, अधिदैव म्हटलेलं आहे. आणि अधिभूत तर समजायला सोपं आहे. आपण मागच्या वेळेला बोललो, तो विनाशशील भाव जो आहे अधिभूत, अधिदैव. आणि आता अधियज्ञ. अधियज्ञ ही जो आपण म्हटलं की या देहाच्या माध्यमातून जे अनेक प्रकारचे यज्ञ होतात त्यांचा जो खरा भोक्ता. आणि पुन्हा भोक्ता कसं, पुन्हा तिथेच गडबड, जे मागच्या आपण सगळं सविस्तर बघितलं होतं की भोक्ता म्हटलं की कुठेतरी कर्तेपणा आल्यासारखं वाटतो. असा भोक्ताचा अर्थ नाही आहे. त्याच्या अधिष्ठानावरतीच हे यज्ञ होतात, तो अधियज्ञ. पण यज्ञाची सापेक्षता आहे म्हणून त्याला भोक्ता म्हणायचं. हे जे थोडंसं आपण मागच्याला तळ्यात मळ्यात बोललो, ते तळ्यात मळ्यात करावं लागतं. कारण शेवटी काय बोलल्या जातंय ते निर्गुण, निराकार, निरवयव, निष्कर्म, निष्क्रिय अशा तत्वाबद्दल. पण बोलल्या तर जात आहे. सांगण्याचा उद्देश असा की न बोलता आपण ते समजून घेतोय का नाही. म्हणजे बोलणं होत आहे, बोलणं होत आहे म्हणजे द्वैत आहे. द्वैत आहे म्हणजे एक देह दुसऱ्या देहाशी बोलतोय. आता देह म्हणण्याची भाषा आहे. बोलतो काय असतो, जीव असतो. एक जीव दुसऱ्या जीवाशी बोलतोय. इतकी सगळी सापेक्षता असल्यानंतर कर्तेपणा भोगतेपणाच्याच भाषेत बोलावं लागतं. आलं लक्षात. पण ते म्हणतात ना, लेखी बोले सुने लागे, एक म्हण मराठीत आपल्याला माहिती आहे. त्यामुळे बोलणं लेखीला चाललंय पण ते आहे सुनेसाठी, असा सगळा तो प्रकार आहे. तर आपण हे समजून घेत असताना, आणि याच्यासाठी माऊलींनी एक सुंदर ओवी आपल्यासमोर, ओवी म्हणण्यापेक्षा दृष्टांत ओवीच्या माध्यमातून मागच्याला ठेवला होता. आपण 42 क्रमांकाची ओवी ती पाहिली होती की एखादी स्फटिक शिळा असावी आणि ते एखाद्या केसाच्या गुंडाळ्यावर ठेवावी. तर तो जो स्फटिक आहे तो भंगल्यासारखा डोळ्याला दिसतो. हा अनुभव कदाचित आपल्याला नसेल पण आपण कल्पना करू शकतो. केस आहे, केसांचा गुंडाळ आणि त्याच्यावरती स्फटिक ठेवलेलं, असं वाटतंय स्फटिक
फुटलं तुटलं भंगलेलं आहे असं वाटतं. पण असं वाटतं या वाटणं या शब्दातच आलं. हा एक सुंदर दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. आणि 44 मध्ये माऊली म्हणतात की नाते अखंडची आयती परिसंगे भिन्न गमली होती ते सारिलिया मागवती जैसी का तैसी. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. त्याच्या आधीच्या ओळीत माऊली म्हणते की पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेणो जाहले, की ते केस बाजूला नेले तर स्फटिक शिळेचं भंगले पण काही कळत नाही, कारण ती वस्तुतः भंगलेलीच नाही. म्हणून तिला काही कुठल्याही गोंद किंवा डिंकाने चिकटवावं लागत नाही. कारण काय, ती मूळचीच अखंड होती, अखंड आहे, पण केसाच्या संबंधाने भंगल्यासारखी वाटते. म्हणून ते केस बाजूला सारल्यानंतर ती जशीच्या तशी असते. अगदी त्याप्रमाणे ह्या अंतःकरणाच्या संबंधाने, या अंतःकरणाच्या संबंधाने तोच निष्क्रिय, निष्कर्म, निरवयव सारखं सारखं आपण बोलतो तो आत्मा जणू काही काहीतरी करायला लागलाय असं वाटतं. जणू काही, हा जणू काही शब्द म्हणून परमार्थात खूप कामात येतो. जणू काही. आणि तो प्रत्यक्ष काहीच करत नाही, तो फक्त सत्ता मात्र आहे. त्याच्या सत्तेवरती अंतःकरणासह असलेला जो चिदाभास, ज्याला आपण जीव म्हणतो, तो करतो. विवेक चूडामणीमध्येही आपला तोच विषय सुरू आहे साधारण, तेच समजून आपण घेतोय. करून अकर्ता, भोगून अभोगता, ही जी भाषा आहे ती याच पद्धतीने समजून घ्यावी लागते. आता अखंड गोंधळ आहे, म्हणजे वर्षानुवर्ष श्रवण केलेल्या लोकांचा सुद्धा गोंधळ होतो. खरं एवढं होण्याची गरज नाही आहे, पण होतो. कारण अखंड करण्याची सवय लागलेली आपण, अखंड भोगण्याची सवय लागलेली आपण, हे लक्षातच राहत नाही की खरा स्वरूप मी करता नाही आहे. पण काय आहे, मीच्या व्याख्येतच गडबड आहे ना. ज्याला मी ज्याला मी समजतो, मी ज्याला मी समजतो असं ते वाक्य आहे बरं का, तो खोटा मी आहे. पण त्या खोट्या मीलाच आयुष्यभर धरून बसल्यामुळे पटकन खऱ्या मीची भाषा कळतच नाही. बरं ती जरी कळली, बुद्धीच्या पातळीवर जरी कळली आपल्याला, तरी पुन्हा व्यवहारासारखे सुरूच राहतात. त्यामुळे पुन्हा हेरे माझ्या मागल्या. परमपूज्य काकांचं एक छान वाक्य आहे की ते प्रपंचाचं एरंडेल प्यायलं की हे परमार्थाचा खरा मी निसटून जातो. असं आपलं रोज होतं. रोज ज्ञानेश्वरी उघडली, दासबोध उघडला, पंचदशी उघडली, हा नाही बरोबर आहे, ते कळलं एकदम. ते जीव, आत्मा, चिदाभास सगळं छान माहिती आहे. ते बंद केलं, ग्रंथ बंद केला, एरंडे. आणि असं अखंड रोज मी अनुत्तीर्ण होत जातो परीक्षेमध्ये, नापास. ही जी, कारण प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळाच म्हटली जाते. जे काही मी शिकलो, दासबोध, ज्ञानेश्वरी, पंचदशी, भगवद्गीता वगैरे वगैरे, या ग्रंथातून मी जे काही शिकलो ते मला खरंच कळलं का, हे तपासण्याची प्रयोगशाळा म्हणजे प्रपंच. त्यामुळे आपल्याला रोजच परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेत मी रोज अनुत्तीर्ण होतो. कारण कर्म करता करता हे लक्षातच राहत नाही की करणारा मी नाही आहे. आणि पुन्हा मी करतो, मी करतो, मी केलं म्हणून झालं वगैरे वगैरे, हे जे काही सुरू होतं. आणि मग करतेपणा घेतल्यामुळे भोगतेपणा घ्यावाच लागतो. अबाधित नियम आहे वेदांत शास्त्राचा. आणि भोगतेपणा घेतल्यामुळे, नव्हे घ्यावा लागल्यामुळे, अखंड रड गाणं सुरू आहे. कारण बहुतांश वेळेला दुःखच पदरी येतं. एखाद्या वेळेस मिळतं सुख थोडंफार इकडे तिकडे, नाही असं नाही, नाही तर आपण प्रपंच केलाच नसता. आणि म्हणून मग आपल्याला, मी जसं म्हणालो की म्हणून ही भाषा गोंधळाची वाटते. कारण जसा जीवनमुक्त आपण त्याचा केला होता उल्लेख एकदा पंचदशीमध्ये, 2 गौण मी, या दृष्टीने तो जीवनमुक्त व्यवहार करतो, तसा व्यवहार मला करता येत नाही. तो जीवनमुक्तही व्यवहार करतो, तेही प्रवचनं करतात, तेही ग्रंथ लिहितात,
तेही 2 वेळा माझ्यासारखे जेवतात, झोपतात, सगळे व्यवहार त्यांचे माझ्यासारखेच दिसतात. पण हे मी करत नाही या अखंड निश्चयामध्ये ते असतात, म्हणून तर त्यांना जीवनमुक्त म्हणतात. हे चिदाभासाचे व्यवहार सुरू आहेत, परस्पर चाललेले आहेत. आपण जसं असतं ना, आपण गाडी चालवतो. गाडी कशी आपोआप चालते की नाही? बऱ्यापैकी ते काम काय झालेलं असतं, यांत्रिक झालेलं असतं, मेकॅनिकल. आपोआप ब्रेक मारला जातो, कोणी समोरची गाडी थांबली, समोरच्या गाडीचे ब्रेक्स लागले, आपणही मारतो. लाल दिवा दिसला, थांबतो. हे सगळं जसं आपोआप होतं, कारण विचार आपण सुरूच असतात डोक्यामध्ये. तसं हे जे आपोआप, तेवढ्यासाठी हा दृष्टांत दिला, तसं त्या जीवनमुक्ताच्या दृष्टीने व्यवहार सुरू असतात. तिथे कर्तेपणा नाही, तिथे भोगतेपणा नाही. नैष्कर्म्य दशेतलं कर्म, फार मोठा शब्द आहे त्याला शास्त्रामध्ये. हे जेवढ्या लवकर आपल्या अंतःकरणामध्ये ठसेल, रुजेल, तितक्या लवकर आपल्याला आपली निर्विकारता सांभाळता येणार. कारण आपल्याला ज्ञान अजून झालेलं नाहीये. मग याचा थेट उपयोग आपल्याला आत्ता जो होणार आहे तो निर्विकार. राम करतायसे म्हणसे, भक्ती प्रांत असेल तर राम करतायसे म्हणसे, किंवा यत्न कसून करेन मी, यशदे रामा न दे तुझी सत्ता, हे तेव्हाच म्हणणं शक्य होतं. नाही तर मग ते केवळ शाब्दिक राहून जातं फक्त. कारण मला यशाची अपेक्षा असते आतमध्ये, आणि हे नुसतं तोंडाने बोलायचं, आपलं रोज सुबोध म्हणायचं काय, यशदे रामा न दे तुझी सत्ता, आणि नंतर त्याच रामाकडे जाऊन रडायचं, मला हे दे, मला ते दे, मला का नाही दिलं, एवढंच का दिलं, तेवढंच का दिलं, तिला इतकं का दिलं, इत्यादी इत्यादी. आणि बरोबर हाच विषय माऊली पुढच्या आजच्या ओवीकडे वळूया, अभ्यासाच्या 45 क्रमांकाची ओवी. त्याच्यामध्ये माऊली म्हणते की तेवीची अहमभावो जाये. आता हा जो दृष्टांत आपण बघितला, केसाचा गुंडाळ आणि त्या स्फटिक शिळेचा, हा दृष्टांत देऊन माऊली आता पुढचं द्राष्टांताकडे येते आहे की तेवीची अहमभावो जाये तरी ऐक्य ते आधीची आहे, हेची साचे जेथ होये तो अधियज्ञ मी. व्याख्या केली आहे पुन्हा एकदा. अधियज्ञ बघतोय आपण की त्याप्रमाणे देहेंद्रियादिकांवरील अहमभाव गेला. देहेंद्रियादिक, देह इंद्रिय इत्यादिक यांच्यावरचा अहमभाव गेला, म्हणजेच थोडक्यात जीवाचे जीवत्व संपले, तर अध्यात्मादिकांचे ब्रह्माशी ऐक्य आधीच आहे. आणि हेच अध्यात्मादिकांचे खरे ऐक्य ज्या अधिष्ठानावर होते तो अधियज्ञ मी आहे. म्हणजे अधियज्ञ कशाला म्हटलं माऊलींनी? बघा, मगाशी आपण जे बोललो सर, तत्व एकच आहे ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळे व्यवहार सुरू आहेत, त्यालाच माऊली अधियज्ञ असं म्हणतात. पण हा अधियज्ञ आहे ज्या तत्वाच्या अधिष्ठानावरती हे सगळं सुरू आहे. हा अधियज्ञ हे कधी कळतं? तर देह इंद्रिय याच्यावरचा अहंभाव गेला, थोडक्यात जीवाचं जीवत्व संपलं. जीवभावाचा काय झाला? विठ्ठल भाव झाला. भाषा बदलते फक्त, मी सांगितलं ना, भक्तीच्या प्रांतामध्ये रामा तो पहावा विठ्ठल, नेहमीच बोलतो आपण त्या भजनावर, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. हे जेव्हा होतं, जेव्हा मी देह आहे, मी करता आहे, मी भोगता आहे, जे आपल्या पाचही भ्रांती आहेत, त्या जेव्हा समूळ त्यांचा निराश होतो, त्या पूर्णतः संपतात, लयाला जातात, जीवाचं जीवत्व संपतं. जीव नाही संपत, येणारा विषय पुढे, ती एक भीती असते. नाही तर समजा ज्ञान झालं आणि जीव गेला तर काय करता? ते डॉक्टर काका नेहमी म्हणतात, आधीच उल्हास त्याच्यात फाल्गुन मास. म्हणून अनेक जण ध्यानातून घाबरून उठतात. कधी देहाचं काय म्हणे विसर पडायला लागला, घाबरून उठणारी लोक आहेत. त्यांना असं वाटतं झालं, संपतो का काय मी आज? आणि साधी गोष्ट, अगदी तर्कशुद्ध विचार आहे, असे जर संपले असते तर सद्गुरू आपल्याला मिळाले असते का आयुष्यामध्ये? ते राहिले असते का?
किती साधा विचार आहे बघा. संत सद्गुरू संकल्पना सिद्धच झाली नसती, इतका तर्कशुद्ध विचार आहे. पण तरीही इतकं या देहाचं तादात्म्य आहे, इतकं हा देह म्हणजे मी घट्ट आहे, जातच नाही ते काही केल्या अंतःकरणात. म्हणून माऊली म्हणते की या इंद्रियांवरचा अहंभाव गेला पाहिजे, जीवाचं जीवत्व संपलं पाहिजे. आणि असं जर झालं तर होतं काय, जीव या जीवामधलं जे चैतन्य, ज्याला जीव चैतन्य म्हणतात, ते मूळचंच ब्रह्माशी एकरूप आहे. त्याला कुटस्थ म्हणतात. ते देहाच्या सापेक्ष चैतन्य त्याला कुटस्थ म्हणतात. कुटस्थ चैतन्य मूळचं ते एकच आहे. ते कधीच वेगळं नव्हतं. आपल्याला अज्ञानामुळे, अविद्येमुळे ते वेगळं वाटतं. म्हणून हा सगळा व्यवहार होतो. म्हणून साधना करावी लागते. ते मूळचं आहे, एकच आहे, पण ते मला समजत नाही. आणि म्हणून साधना जी असते ती नेहमी अज्ञान निवृत्तीची साधना असते. ज्ञान करून देणारं एकही साधन जगात नाही. कारण विचार केला तर गरजच नाही आहे, कारण मूळचा मी तोच आहे. आणि हा अधियज्ञ मी आहे. म्हणजे आता पुन्हा यज्ञाची भाषा बोलायची झाली तर आपल्याला चौथ्या अध्यायामध्ये आपण काय शिकलो होतो? यज्ञाचे अनेक प्रकार पाहिले होते. जे चौथ्या अध्यायापासून ज्ञानेश्वर ऐकतात आहेत त्यांना माहिती आहे. पण त्या यज्ञांची सुरुवात ब्रह्मयज्ञ, ज्ञानयज्ञाने केली होती भगवंतांनी बोलताना. ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना, असा श्लोक आहे तो. हा जो अधियज्ञ आहे, या देहाच्या सापेक्षतेने बोलणं सुरू आहे पुन्हा एकदा. पण एकदा अधियज्ञ खरा म्हणजे ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळे व्यवहार सुरू आहे, त्याच्याच अधिष्ठानावरती मी जीव म्हणून व्यवहार करतो आहे, त्या अधियज्ञाचं एकदा ज्ञान झालं की मग काय होतं, मग या देहाच्या माध्यमातून जे जे यज्ञ होतील ते सर्व ब्रह्मरूपच आहे. ते सर्व ब्रह्मरूप आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीही. मग काय होतं ते, काय म्हणूया, अर्पण. जसं एखादा यज्ञ असतो, त्या यज्ञामध्ये आहुती द्यायच्या असतात, त्याचे काही मंत्र असतात, त्याचं पात्र असतं. ज्या पदार्थांची आहुती दिली जाते त्याला हवी म्हणतात. त्या यज्ञकुंडातला तो अग्नी आहे, तो यज्ञ करणारे ते यजमान म्हणूया, याज्ञिक म्हणूया, ती प्रत्यक्ष करण्याची हवन क्रिया म्हणूया. हे सर्व, या सर्व कर्मामध्ये ज्याची ब्रह्मदृष्टी झालेला आहे असा जो ज्ञानी, त्याचं प्राप्तव्य काय आहे आता? प्राप्तव्य सुद्धा ब्रह्मैव तेन गंतव्यम. त्याचं प्राप्तव्य आता ब्रह्मच. त्याला म्हणायचं ज्ञान यज्ञ. सर्वात श्रेष्ठ यज्ञ सांगितलेलं ज्ञान यज्ञ. असं होतं जेव्हा अधियज्ञ जो आहे त्याचं जेव्हा आपल्याला खरं ज्ञान होतं, प्रत्यक्ष त्या अधियज्ञाचा आपल्याला काय येतो, अनुभव येतो. तोपर्यंत तोपर्यंत म्हणावं लागतं काय, उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ करो. म्हणावं लागतं, आठवण करून द्यावी लागते, स्मरण करून द्यावं लागतं की हे उदरभरण सुरू नाही आहे, हा यज्ञ सुरू आहे. कारण यज्ञामध्ये पुन्हा एकदा आठवण करून देतो, स्मरण करून देतो. आपलं बोलणं झालं होतं, पण महत्वाचा मुद्दा साधक म्हणून म्हणून पुन्हा एकदा स्मरण. कारण यज्ञ म्हणजे आज आपण आपल्यापैकी बहुतांश लोक असं यज्ञकुंड पेटवलं आहे आणि मगाशी आता जे वर्णन केलं त्या पद्धतीने आपण यज्ञ केले नाही, कदाचित कधी करणारही नाही. आपलं भाग्य असेल असं कुठे यज्ञ सुरू असेल तर जरूर जावं, दर्शन घ्यावं, त्यात सहभागी व्हावं, हा भाग वेगळा. पण असे यज्ञ कदाचित मी करणार नाही, किंवा केले तरी आपण असे यज्ञ असे रोज करतो का आपण? नाही. मग आपल्याला शिकायचं काय आहे साधक म्हणून? माझ्या हातून होणारं प्रत्येक कर्मयज्ञ कसं होईल. आणि म्हणून मी येऊन जाऊन
उदाहरण देतो ते फक्त भोजनाचं देतो, कारण तो श्लोक आपण भोजनाच्या वेळेला, म्हणजे मी मागच्या वेळेला जसं म्हणालो, पूर्वीच्या काळचे लोक म्हणायचे, उदरभरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. कारण आजकाल असं काही म्हणायचं नसतं, कारण असे बुरसटलेले विचार आहेत सगळे. रामकृष्ण हरी. आलं असेल लक्षात मला काय म्हणायचं. कारण काय सांगते माझी संस्कृती मला हेच कळलेलं नाहीये. आणि संस्कृती सोडल्यामुळे प्रकृतीकडे माझा प्रवास सुरू आहे, आणि प्रकृतीकडून विकृतीकडे मी कधी जातो हे माझंच मला कळत नाही, कारण संस्कृती सोडली ना. त्यामुळे जसं भोजन नाहीये ते ते तुकाराम महाराजांचा अभंग आपण नेहमीच सारखा सारखा पाहतोय, राम म्हणे ग्रासो ग्रासी, किंवा राम म्हणे पावलो पावली. हे सगळ्या युक्ती आहेत. भक्ती मार्ग, भक्ती या दृष्टीने आपल्याला मदत करते. कर्म सुरू आहे, कर्म करावीच लागणार आहे. नाही कश्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्म करूत. झालाय बोलून. एक क्षण सुद्धा आपण कर्माशिवाय राहू शकत नाही. मग कर्म तर करायचंच आहे, पण ते यज्ञात कसं रूपांतरित होईल याचा अखंड विचार जर माझ्या अंतःकरणात असेल, तर मला अधियज्ञ अनुभवण्यापर्यंत माझी प्रगती होऊ शकते. आत्ता जो आपण काय म्हणूया, ब्रह्मार्पणम ब्रह्महवी ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम, हा जो विचार केला, जो ज्ञान यज्ञ आपण बोललो, सर्व ब्रह्मरूपच होणार आहे. मग त्या अनुभवापर्यंत मला मजल गाठता येते. अगदी हाच विचार धरून माऊली पुढे म्हणते 46 क्रमांकाच्या ओळीत, की पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज सांगितले ते काज, किंवा काज मनी धरुनी. आम्ही तुला कायिक वाचिक मानसिक कर्मजन्य द्रव्ययज्ञ तपोयज्ञाधिकांचे प्रकार सांगितले. आता पहा, अधियज्ञ याच्यात भगवंत असं काही अर्जुनाला म्हणाले नाहीयेत कुठे, त्या श्लोकात असा विषय नाहीये. पण हेच भाष्याचं वैशिष्ट्य आहे, की माऊली आपल्याला फिल इन द ब्लँक्स ज्याला म्हणतात, रिकाम्या जागा भरून देते, की भगवंताचा आशय काय आहे. भगवंतांचा हे बोलण्याचा मागचा आशय आहे, की अर्जुना, अरे मी तुला 4थ्या अध्यायामध्ये यज्ञाचे प्रकार आधीच सांगितलेले आहेत. सांगितलेत की नाही. आत्ता जो आपण श्लोक बघितला, ब्रह्मार्पणम ब्रह्महवी, 4थ्या अध्यायातला श्लोक आहे तो, आणि तिथेच बाकीच्या प्रकारचे यज्ञ पण सांगितले आहेत. त्यामुळे अर्जुना, हे सगळे यज्ञ मी तुला सांगितले याचं स्मरण माऊली करून देते या भाष्यामध्ये, जे श्लोकामध्ये नाहीये. द्रव्ययज्ञ तपोयज्ञाधिकांचे प्रकार सांगितले, आणि या यज्ञाच्या अनुष्ठानाने चित्तशुद्धी होते. काय सांगितलंय? कर्मजन्य म्हटलेलं आहे त्याला. कर्मजन्य म्हणजे काय? जन्य म्हणजे निर्माण झालेलं, कर्मातून निर्माण झालेलं कर्मजन्य. द्रव्ययज्ञ आहे, तपोयज्ञ आहे, त्याचे अनेक प्रकार आहेत जे आपण बघितले होते. या यज्ञाच्या अनुष्ठानाने काय होतं, म्हणजे देऊन देऊन आपल्याला ते काय देतं? चित्तशुद्धी. कारण कर्म आहे ना शेवटी. कर्म याच्या पलीकडे देऊ शकत नाही काही. कर्मजन्य यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. ज्ञानात सर्व कर्मफलाची समाप्ती होते. ज्ञानाने देहावरील अहंभाव जातो, जीव ब्रह्मैक्य आणि अधिभूताचे ऐक्य होते, आणि त्या योगाने माझी अधियज्ञ रूप प्राप्ती होते. असे जे फल मनात धरून 4थ्या अध्यायातील 32व्या श्लोकात सांगितले, असं माऊली म्हणले. म्हणजे म्हटलंय 32वा, पण खरं 33वा श्लोक आहे तो. श्रेयान द्रव्य मया दज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, असा 33 क्रमांकाचा श्लोक आहे तो 4थ्या अध्यायातला. त्याचा अर्थ असा आहे, की अर्जुना, द्रव्यादी यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. सर्व श्रौत स्मार्त जी कर्म आहेत ती सर्व ज्ञानयज्ञातच समाप्त होतात. ज्ञानयज्ञात समाप्त होतात याचा अर्थ असा आहे, की ज्ञानयज्ञ जेव्हा संपन्न होतो तेव्हा सर्व यज्ञांची समाप्ती झालेली असते. ते यज्ञ करण्याचं कारणच उरत नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे, की ते यज्ञ ज्ञानयज्ञासाठी करायचे असतात. ते जर सकाम केले
आता पुन्हा पूर्वीच्या काळच्या यज्ञाचा इथे विचार सुरू आहे, भाषा सुरू आहे. कारण पूर्वीच्या काळी कोण होते असे यज्ञ करणारे, जे त्या कर्मकांडाचे अध्वर्यू मंडन मिश्र. आपण ज्यांनी ऐकलंय आचार्यांचं चरित्र, आपण त्याचंही वाचन केलं, तर काय वर्णन आलं होतं, काय फार प्रचंड मोठी वेद पाठशाळा त्या काळी ते चालवत होते मंडन मिश्र. भयचकित करणारी त्यांची विद्वत्ता, त्यांच्या घराच्या आजूबाजूला असणारे पोपट आणि मैना सुद्धा म्हणे वेदांबद्दल चर्चा करायची, असं वर्णन आहे. कल्पना करू शकतो काय वैभव असेल, काय प्रकांड पांडित्य ज्याला म्हणतो ते असेल. कुमारील भट्टांचे शिष्य. का बरं मला त्यांचं स्मरण झालं? एवढे मोठमोठाले यज्ञ, अत्यंत ज्ञानी, यज्ञाचे ज्ञानी म्हणूया, पण सकाम करत असल्यामुळे, कारण त्या यज्ञ करण्याचा जो उद्देश स्वर्गप्राप्ती, त्या काळी स्वर्गप्राप्ती हे सगळ्यात मोठं हे समजलं जायचं. कारण व्यवहारात तर जे मिळायचं ते मिळालेलं होतंच त्यांना, सगळं वैभव त्याचं वर्णन आहेच. म्हणून तर आचार्यांनी जाऊन त्यांच्याशीच तर वाद घातला, कारण त्यांना जिंकल्यानंतर त्यांनी आधीच ठरल्याप्रमाणे आचार्यांची शरणागती पत्करली, त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि ते सुरेश्वराचार्य झाले. पण त्यामुळे संपूर्ण त्यांचाच पराभव केल्यामुळे त्यांचा पूर्ण शिष्यवर्ग जिंकल्यासारखा झाला ना. आपल्याला ती कथा नाही बघायची आहे, पण मुद्दा असा की हे जे कर्मजन्य जे सगळे यज्ञ आहेत, त्यांचा उद्देश सकाम नसला पाहिजे, तर त्यांची परिसमाप्ती ज्ञानयज्ञात होणार आहे. आपला विषय तो सुरू आहे. तर त्यांची परिसमाप्ती ज्ञानयज्ञात होऊ शकते, कारण ते त्याच्याचसाठी सांगितलेले आहेत. कारण चित्त शुद्धी आणि चित्त शांतीशिवाय आजतागायत कोणालाही ज्ञान झालेलं नाही. चित्त जर चैतन्यकार व्हायचं असेल, ती एक भाषा आहे, तर चित्त शुद्ध आणि शांत असलंच पाहिजे. त्याच्यासाठी ते इतका सगळा विरक्तीचा आग्रह आहे, त्याच्यासाठी तर निष्काम कर्माचा आग्रह आहे, त्याच्यासाठीच तर साधना आहे. मग अशीच विचार केला आपण, अज्ञान निवृत्तीची साधना आहे, ही तेवढ्याचसाठी आहे. असा 4थ्या अध्यायामध्ये 33व्या श्लोकामध्ये, अर्जुना, मी तुला आधीच सांगितलं आहे असं माऊली भाषामध्ये म्हणते, तो हा सकळ जीवांचा विसावा, 47 क्रमांकाची ओळी, तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुनी पांडवा दाविजत असे. तोच हा सर्व जीवांची विश्रांती आणि निरपेक्ष कर्तव्याभावरूप सुखाचा ठेवा आहे. कर्तव्याभावरूप म्हणजे कर्तव्य अभावरूप असा अर्थ, त्याचा तो पदच्छेद त्याचा तसा होतो. सुखाचा ठेवा आहे, परंतु अर्जुना, तो गूढ अभिप्राय तुला आता उघड करून दाखवत आहे. माऊलींची विलक्षण असते शब्दयोजना. म्हणजे यज्ञाची भाषा सुरू आहे, म्हणजे विचार केला तर कर्माची भाषा सुरू आहे. कर्म हे करावं लागतं, कर्म केल्या जातं, आणि म्हणून त्या पार्श्वभूमीवरती माऊलींनी काय विशेषण वापरलाय, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. फार सुंदर की कर्मातूनच आहे. कर्मयोगातला विषय 3रा अध्याय. भगवद्गीता अखंड आपल्याला मार्गदर्शन करते. काय म्हटलंय भगवंतांनी, कर्माला जर तुम्ही सुरुवातच केली नाही तर नैष्कर्म्य दशेपर्यंत जाता येत नाही. न कर्मणा मनारंभाम नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, आहे की नाही श्लोक. म्हणजे काय मुद्दा हा सुरू आहे की कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी कर्मच करावं लागतं, म्हणून तर कर्माची गती गहन म्हटलेलं आहे. नाही कळत आपल्याला हे, पण आपल्याला व्यवहारात काय माहिती असतं, एखाद्या गोष्टीतनं जर सुटायचं असेल तर त्याच्यापासून दूर पळायचं, माहिती असतं. कर्मापासून दूर मी जरी पळतो म्हटलं तरी पळता येत नाही. नाही कश्चित क्षणमपी जाते तिष्ठत्य कर्मकृत, आपण तोही विचार केला. कारण
दूर पडणं हे सुद्धा कर्मच आहे हे आपण विसरून जातो. इतकी अवस्था आहे. मी आता काही कर्म करणार नाही असं म्हणणं हेही कर्म आहे. असा विचार करणं हेही कर्म आहे. काय पळणार तुम्ही कर्मापासून? कर्मापासून पळणं म्हणजे फार तर फार कर्माचं स्वरूप बदलणं आहे. जे अर्जुन पहिल्या अध्यात करायला निघालाच होता. भगवे कपडे घालायला तयार झाला होता तो अर्जुन विषाद योग. मला नको, राज्य नको, काही नको मला. म्हणजे काय तो कर्म सोडायला निघाला होता का? नाही, कर्म बदलायला निघाला होता. युद्ध सोडून तो भगवे कपडे घालायला निघाला होता. आपलं कर्तव्य सोडून, स्वधर्म सोडून परधर्मो भयावहा करायला निघाला होता. मुद्दा काय सुरू होता आपला, की कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी कर्मच करावं लागतं. फक्त ते कसं करावं हे शिकावं लागतं. आणि अगदी साध्या भाषेमध्ये ते निष्काम कर्म असावं लागतं. तर कर्माच्या बंधनातून सुटता येतं. आणि कर्माच्या बंधनातून मी सुटलो तर नैष्कर्म सुखाचा हा ठेवा, ज्याच्यासाठी कसं का बोललो, तो आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सकळ जीवांचा विसावा. शेवटी जाऊन हा जीव जो आहे आपला, त्याला विसावा कुठे मिळणार आहे? शांतीची, पै शांती, निवृत्ती दातारू, असं जे माऊली वर्णन करते निवृत्तीनाथ त्यांच्या सद्गुरूंचं, अशी शांतीची पै शांती. या जीवाचा विसावा कुठे आहे? त्याला विसावा शेवटी श्रांत कुठे होणार आहे? तो त्या नैष्कर्म्याच्या ठिकाणी, म्हणजेच अधियज्ञाच्या ठिकाणी. आत्ताची भाषा बोलायची झाली तर अधियज्ञाचा जेव्हा त्याला अनुभव येईल, आणि हा गूढ अभिप्राय आता तुला उघड करून दाखवित आहे, असं भगवंत आणि माऊली म्हणतात आहे पुढे. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रिया नळी प्रदीप्ती, विषय द्रव्याची आहुती देऊनिया. आता जो यज्ञ आहे कर्मजन्य, कायिक, वाचिक, मानसिक, तुला खरं सांगितलं, असं वर्णन केलंय. सांगितले जे काज मनी धरुनी असं म्हटलंय. पण तरी सुद्धा माऊली याही अध्यायामध्ये एक पुढच्या काही 4-5-5-6 ओव्यांमध्ये पुन्हा एकदा त्या यज्ञांचं वर्णन करते. त्याचं वर्णन करणारी ही 48वी ओवी आत्ता मी वाचली. त्याचा अर्थ आहे की या अधियज्ञात प्रथम काय लागतं? म्हणजे जर अधियज्ञात, हा जो अधियज्ञ आहे, ज्या अधियज्ञाचा आपल्याला आता अनुभव घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने यज्ञ व्हायला हवा, म्हणजे थोडक्यामध्ये माझ्या हातून घडणारं प्रत्येक कर्म पुन्हा पुन्हा आपण बघतो आहोत, त्याचं यज्ञात जर रूपांतर व्हायचं असेल तर काय त्याची प्रक्रिया आहे ती सांगतात आहे की या अधियज्ञात प्रथम वैराग्यरूपी लाकडाच्या भरपूरपणाने पेट घेतलेल्या इंद्रियरूपी अग्नीत पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, पुढे इंद्रिया नळी प्रदीप्ती, नळी म्हणजे ते अग्नी, इंद्रियरूपी अग्नीत विषयद्रव्यांची आहुती, पंचविषयरूपी हवीर द्रव्यांची आहुती देऊन एक इंद्रिय यज्ञ संपवावा लागतो. काय सुंदर वर्णन आहे पहा. पुन्हा एकदा, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. मी खातो आहे या भूमिकेतून बाहेर पडून हा यज्ञ सुरू आहे. कोणासाठी सुरू आहे? तो जो आहे आतमध्ये बसलेला अधिदैव आणि अधियज्ञ, त्याला आहुती देणं सुरू आहे. आणि मगाशी जो आपला विषय सुरू होता की यज्ञामध्ये आहुती हा मुख्य विषय असतो. आणि आहुतीचा अर्थ आहे, जेव्हा आपण आहुती देतो ना खऱ्या यज्ञामध्ये, आपण काय म्हणतो? इंद्राय स्वाहा, वेगवेगळं इदम न मम, म्हणजे आपण काय सोडतोय? त्याच्यावरचं ममत्व सोडतोय. असं ममत्व सोडून जर मी कर्म केलं तर तो यज्ञच आहे. हाच तो विषय सुरू आहे. हाच विषय सुरू आहे. आणि म्हणून माऊलींनी सुरुवातच कुठून केली? पहिलं इंधन, अग्नी जो प्रज्वलित करावा लागतो यज्ञासाठी त्या यज्ञकुंडातला, तसा हा जो माझा कर्मजन्य यज्ञ आहे त्याच्यासाठी. कारण काय, ममत्व मला सोडायचं आहे हे लक्षात पहिली गोष्ट राहिलं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट सोडता आलं पाहिजे. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा काय असेल? वैराग्य इंधन माझ्याजवळ तयार असेल.
गाडी शेवटी तिथेच येणार आहे फिरून फिरून, तुम्ही वर्णन कसंही करा. विवेक वैराग्य समाधी षटक म्हणा, यमनियम म्हणा, त्याच्यातून सुटका नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा इंद्रिय नळी प्रदीप्ती आणि मग त्याच्यात विषय द्रव्यांची आहुती, म्हणून त्याच्यावर मला पुन्हा एकदा ते आठवलं, उदरभरण नव्हे, कारण ते विषय द्रव्यच आहे ना ते. माझ्या काय म्हणूया, आपल्या रसना नावाच्या इंद्रियाचा तो विषय आहे, आपण जे खातो, जेवतो, भोजन करतो. पण ते आहुती म्हणून जर मी त्याच्याकडे पाहिलं तर त्याचा यज्ञ आहे. आणि मी जसं म्हणालो की चौथ्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन येऊन गेलेलं आहे. आणि एक वानगी दाखल तुम्हाला सांगतो की चौथ्या अध्यायातलं 127 क्रमांकाची जी ओवी आहे माऊलींची, ती वाचतो मी. एक संयमाग्नी होत्री, ते युक्तित्रयाच्या मंत्री, यजन करीती पवित्री, इंद्रिय द्रव्य. साधारण हाच विषय तिथे आहे. किंवा 128 मध्ये सुद्धा, एक वैराग्य रवी विवळे, तव संयती विहार केले, तेथ अपावृत्त जाहले, इंद्रिया नळ. जो शब्द इथे आहे ना इंद्रिया नळी, तसा तिकडे इंद्रिया नळ. 129 मध्ये, तीही विरक्तीची ज्वाळा घेतली. तेच वर्णन आपण आता ऐकतोय. म्हणून मी म्हणालो की चौथ्या अध्यायात ज्या यज्ञांचं वर्णन येऊन गेलं त्याचं पुन्हा थोडक्यात एक उजळणी माऊली इथे करते आहे. तीही विरक्तीची ज्वाळा घेतली, तव विकारांची इंधने पळीपली, तेथ आशाधुमे सांडली पाचही कुंडे. अशी 129 क्रमांकाची ही ओवी आहे चौथ्या अध्यायातली. असो, आपण आपल्या 8व्या अध्यायाकडे परत येऊ. पुढची ओवी आहे, मग वज्रासन तेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिका रचे मांडवी शरीराच्या. आता यज्ञ म्हणजे आपण ज्याला पुन्हा एकदा व्यावहारिक भाषेमध्ये ज्याला आपण यज्ञ म्हणतो, त्या यज्ञाचं प्रतीक म्हणा किंवा प्रतीक रूपाने म्हणा किंवा दृष्टांत रूपाने माऊली हे वर्णन करते. आपल्या शरीरात चालणारा जो यज्ञ आहे त्याला खऱ्या यज्ञाचं दृष्टांत म्हणून वापरलाय. या 49 क्रमांकाच्या ओवीचा अर्थ वाचू. आणि मग योगाग्नीकरिता वज्रासन हीच कोणी भूमी शुद्ध करून, शरीराच्या मंडपात गुद आणि शिश्न यांच्या मध्यभागी डाव्या पायाच्या टाचेचा वरचा भाग टेकवून, उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवून, पाठ ताठ करून शरीर तोलून धरल्यानंतर जी विशिष्ट शरीराकृती निर्माण होते तिला आधार मुद्रा म्हणतात. अशी आधार मुद्रा रूपी वेदी उत्तम प्रकाराने बांधली जाते. पुन्हा प्रतिकात्मक दृष्टांतात्मक बोलणं सुरू आहे की जसं यज्ञासाठी यज्ञभूमी तयार करावी लागते, ती भूमी स्वच्छ करावी लागते, बरंच त्याची पण प्रक्रिया असते. वेदी ती तयार करावी लागते ज्याच्यामध्ये अग्निकुंड आपण ज्याला म्हणतो, ज्याचा अग्नी प्रदीप्त होणार आहे. तर हे म्हणजे जणू काही तो जो योगी आहे तो ज्या आसनामध्ये बसतो ते आसन कसं असावं याचं वर्णन पुन्हा एकदा चौथ्या अध्यायात 147 क्रमांकाची ओवी आहे. ती ओवी, एक वज्र योग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राण संभ्रमे हवन करीती. कित्येक योगी वज्रासनादी हठयोगाच्या क्रमाने सर्व प्रकारच्या आहारांचा संयम करून प्राणरूप कुंडलिनी प्राणाचे मोठ्या प्रयत्नाने हवन करतात. अगदी याच पद्धतीचं वर्णन पुन्हा एकदा चौथ्या अध्यायात आलेलं आहे. आणि हे जे सगळं डावा पाय उजवा पाय जे सगळं वर्णन आलंय ते सगळं आपण चौथ्या अध्यायात सविस्तर बघितलं होतं जेव्हा आपण यज्ञांचा विषय बघितला तेव्हा. त्यामुळे त्याचा आत्ता फार विचार इथे नको, कारण हे दृष्टांत म्हणूनच तसंही वापरल्या जात आहे. आणि चौथ्या अध्यायात प्रत्यक्ष त्याचं वर्णन होतं, कारण तिथे हठयोगाचं वर्णन होतं. ओवी क्रमांक 50, तेथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचेनी पवाडे, उजिजती उदंडे युक्ती घोषे. आता ही वेदी आधार मुद्रा रूपी वेदी तयार झाली त्या योग्याची. मग आता पुढे काय होतं, नंतर त्या ठिकाणी धारणा ध्यान समाधी रूपी
आहवनीय, दक्षिणाग्नी आणि गार्हपत्य अशा 3 अग्नीचे आधान ज्याच्यात केले आहे, अशी कुंडे बनवून त्या कुंडांची ओढियाणा बंध, जालंधर बंध आणि मूळ बंध या युक्तित्रयाच्या मंत्रघोषाने अथवा आहारविहाराची युक्ती, कर्मचेष्टेची युक्ती, स्वप्नावबोधाची युक्ती आणि युक्ती म्हणजे परिमितपणा, या युक्तित्रयाच्या मंत्रघोषाने इंद्रियरूपी द्रव्यांच्या पुष्कळ विस्ताराने पूजा केली जाते. हसू याच्यासाठी की आपल्याला जो प्रत्यक्षात यज्ञ होतो ना त्याची माहिती, ना शरीरात चालणारा यज्ञ जो आहे संयमरूपी त्याचा अनुभव, असं दोन्हीकडून आपली पंचायत असल्यामुळे अशा ओव्या आणि त्यांचे अर्थ समजायला कठीण जातं. ठीक आहे, आता अर्थ समोर आलाय, थोडासा विचार करू. मी जसं म्हणालो दृष्टांत म्हणूनच आहे, पण तरी थोडंसं आपल्याला विचार करायला हवा. आपल्या समोर ती ओवी आहे. माऊली वर्णन करते धारणा ध्यान समाधी रूपी आहवनीय, दक्षिणाग्नी आणि गार्हपत्य. आपल्याला ज्यांना माहिती असेल त्यांना कल्पना असेल की यज्ञामध्ये 3 प्रकारचे अग्नी असतात. त्या 3 प्रकारच्या अग्नींची काय म्हणूया स्थानं असतात. त्या अग्नींचे आकार असतात, कोणत्या आकारामध्ये तो करायचा असतो, तो कोणत्या दिशेला असावा. जसं आता इथे दक्षिणाग्नी त्या नावातच आलाय. आहवनीयवरती दक्षिणाग्नी असतो, गार्हपत्तीकडे असतो. त्याच्यात त्या 3 अग्नींमध्ये कोणी आहुती घालायचा त्याचे नियम असतात. फार प्रगत शास्त्र होतं आपल्याकडे आहे, म्हणजे यज्ञशास्त्र. यज्ञशास्त्र नाही म्हणत त्याला, ज्या शास्त्रामध्ये यज्ञाचा समावेश आहे, धर्मशास्त्र म्हणूया. असे जे 3 प्रकारचे अग्नी ते जणू काही धारणा ध्यान समाधी रूपी ते अग्नी आहेत. अशी त्यांची कुंडी तयार करून त्या कुंडांची काय केली आहे, ओढियाणा बंध, जालंधर बंध. आता ओढियाणा बंध मी जसं म्हणालो की माऊलींनी हे सगळं हठयोगाचं, मगाशी मी बोललो चुकून मी 4था अध्याय म्हणालो, ते 6व्या अध्यायात सगळं वर्णन आलेलं आहे. कुंडलिनी योगाचं जे सगळं वर्णन आलेलं आहे ते 6व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये 210 क्रमांकाची ओवी आहे, ज्याच्यामध्ये आत्ता जो ओढियाणा बंध आलाय त्याची व्याख्या माऊलींनी तिथे दिलेली आहे. पुन्हा एकदा वांगी दाखला, पण ती पण बघून घेऊया जे नव्हते तेव्हा त्यांच्यासाठी. स्वाधिष्ठाना वरिचिले काठी, नाभिस्थान तळवटी, बंद पडे किरीटी ओढी आणा तो, अशी मौलींनी व्याख्या दिली आहे की यामुळे स्वाधिष्ठान चक्राच्या वरच्या काठावर आणि बेंबीच्या खालच्या भागावर जो बंध निर्माण होतो, जी शरीराची विशिष्ट आकृती निर्माण होते, त्याला ओढी आणा बंध असं म्हणतात. कदाचित तुम्ही ऑनलाईन बघितलं असेल. कारण पुढे जे वर्णन आलेलं आहे ना, जालंधर बंध, मूळ बंध. मूळ बंध म्हणजे 195 क्रमांकाची ओवी आहे, त्याच्यामध्ये वज्रासनालाच मूळबंध म्हटलेला आहे माऊलींनी. उदाहरणार्थ 195 आहे, मगाशी जे वर्णन आहे तेच आहे, पुन्हा त्याच्यामध्ये व्याख्या दिली आहे. आणि 199 मध्ये म्हटलेलं आहे, अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण, वज्रासन गौण नामत यासी. अर्जुना हे मूळ बंधाचे लक्षण समजून घे आणि यालाच वज्रासन असे गौण नाव आहे. अगदी त्याच पद्धतीने जालंधर बंधाचं सुद्धा वर्णन 208 क्रमांकाची ओवी 6व्या अध्यायात आलेलं आहे. आता तिकडे सगळं नको बघायला, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की हे सगळं येऊन गेलेलं आहे सविस्तर 4थ्या अध्यायात मगाशीचं वर्णन आणि 6व्या अध्यायामध्ये हे प्रत्यक्ष आपण ज्याला बंध म्हटलेला आहे इथे, किंवा आधार मुद्रा म्हटलेला आहे. आसन आणि मुद्रेत फरक आहे, तोही विचार आपण मागच्या वेळेला केला होता. हे सगळं वर्णन येऊन गेलेलं आहे. आणि माऊली त्याचं फक्त काय म्हणतात, अर्जुना हे मी तुला सांगितलं होतं असं म्हणून त्याचं स्मरण करून देतात. म्हणून मी फक्त ओवी क्रमांक सांगितले, नंतर तुम्ही ते बघू शकता. आता हे झाल्यानंतर युक्तित्रय म्हटलंय त्याला. आता युक्ती म्हणजे काय, आपण ज्याला युक्ती म्हणजे आयडिया असं म्हणतो शुद्ध मराठीमध्ये, तसा त्याचा अर्थ नाहीये. युक्ती याचा अर्थ परिमितपणा. परिमितपणा म्हणजे मराठी पण संस्कृत सारखं वाटतं, त्याचा परिणाम आहे तो. परिमितपणा म्हणजे काय म्हणूया, बंधनं.
एका विशिष्ट बंधनामध्ये काही गोष्टी करणं. मग त्या कोणत्या गोष्टी? तर आहार विहाराची युक्ती म्हणजे आहार विहार, कर्मचेष्टा म्हणजे कर्म, आणि स्वप्नावबोधाची युक्ती. स्वप्नावबोध याचा अर्थ स्वप्न, आणि बोध याचा अर्थ जागृती. असं शुद्ध मराठीत कन्फ्युजिंग वाटतं. म्हणजे समोरचे माझ्या बसल्यात त्यांच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो मी. स्वप्नावबोध म्हणजे थोडक्यामध्ये युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, हा जो श्लोक आहे भगवद्गीतेतला, त्याच्याबद्दल हे बोलणं सुरू आहे की जो योगी असतो त्याचं सगळं कसं युक्त असावं, परिमित असावं. काय काय परिमित असावं ते सगळं वर्णन आपण बघितलं आधीच्या अध्यायांमध्ये. त्याचं अति त्यांनी झोपू नये आणि अति जागरणही करू नये, अति खाऊ नये, कमी पण खाऊ नये, असं जे सगळं वर्णन आहे त्याचा विहार, आहार, आचार, उच्चार, हे सगळ्याला एक काय असावं? एक बंधन असावं. योग्याला घातलेली बंधन आहेत बरे. आणि आपण, मला आठवतं आचार्यांनी वर्णनही केलं होतं की म्हणजे भगवद्गीतेत नाही आहे पण आचार्यांनी त्यांच्या भाष्यामध्ये आहाराचं प्रमाण सुद्धा दिलं होतं, किती खावं. सगळं आपण तेव्हा बघितलं होतं. मुद्दा असा की त्याचे इथे स्मरण करून देतात आहे. त्यामुळे युक्ती म्हणजे परिमितपणा, परिमितपणा म्हणजे पुन्हा एका विशिष्ट मर्यादेमध्ये या गोष्टी करायच्या आहे. आहार विहार, कर्म असेल आहे. स्वप्न म्हणजे बोध, स्वप्न आणि बोध म्हणजे सुषुप्ती, झोप आणि जागृती, या सगळ्याला एक काय म्हणतात त्याला, डॉक्टर काका सुद्धा म्हणतात की आता हे हठयोगाचं ज्यांना अनुष्ठान करायचं आहे त्यांच्यासाठी सुरू आहे, पण एक साधक म्हणून सुद्धा आपल्या जीवनाला एक बंदिस्ती असावी असं काका म्हणतात. फार सुंदर वाक्य आहे काकांचं ते. त्याचा अर्थ असा आहे की आपलं जीवन अस्ताव्यस्त असू नये. नाही तर काय, आठवड्यातून एकदा दोनदा कुठला तरी ग्रंथ उघडायचा, अभ्यास करायचा, आणि तो मगाशी मी बोललो तसं ग्रंथ बंद केला की माझं जीवन जसं आता 50, 60, 70 वर्ष अस्ताव्यस्त मी जगलो. अस्ताव्यस्त याचा अर्थ काय? जेव्हा जे वाटेल ते मी केलेलं आहे. जेवढ्या फक्त कायद्याच्या मर्यादा असतात तेवढ्याच पाळल्या, आणि जेवढ्या परिस्थितीच्या मर्यादा असतात कधी कधी तेवढ्याच मी पाळल्या. त्याच्यामध्ये माझ्या मनाला जे वाटेल ते, जसं येईल तसं. पहाटे 2 पर्यंत शुद्ध मराठीत पिक्चर, मूव्हीज. मग जर मी रात्री पिक्चर बघत बसलो तर सकाळची साधना माझी कशी होईल? कोणत्या अंमलाखाली असलेला मी वाटेन सकाळी उठल्यानंतर? रामकृष्ण हरी. मुद्दा काय आहे की मी जसं स्वैर जीवन, परमपूज्य मंदादींचा शब्द आहे स्वैर, प्रत्येक गोष्ट साधकाची बंदिस्त असावी म्हणतात. एक असं बंदिस्तीमध्ये साधकाचं जीवन असावं. ती बंदिस्ती, आणि मगाशी आपण जसं बोललो, जसं कर्मबंधनातून सुटण्यासाठी कर्मच करावी लागतात, तसं मुक्तीसाठी ही बंधनं स्वीकारावी लागतात. विरोधाभास वाटतो, पण तो विरोधाभास नाहीये. मुक्तीसाठी बंधनं स्वीकारायची आहेत. अंतिमतः मुक्तच व्हायचं आहे, पण त्याच्यासाठी ही बंधनं पहिले स्वीकारावी लागतात. कशाची बंधनं? हे सगळे आहार, आचार, विचार, उच्चार. नाही तर हे काय आहे, मणियार बंधन, ओडियाण बंधन, जालंधर बंध, मणियार नाही, ओडियाण बंध, मूळ बंध, हे सगळं आपण, हे बंधन आपण बंद कधीच करणार नाहीये. म्हणून हे नुसतं वाचून पुढे नाही जायचं आहे. त्याचा आशय हा समजून घ्यायचा की ही बंदिस्ती जर मी स्वीकारली नाही तर मग नंतर लोक म्हणतात की हो झाले, हो 10-15 वर्ष झाले परमार्थामध्ये, पण अजूनही नामस्मरणात मनच लागत नाही. आली की नाही पंचायत? आता आता ते थेट येऊन भिडलं पा माझ्याशी. मणियार बंद वगैरे ऐकताना असं वाटतं ठीक आहे, माझा काही संबंध नाही त्याच्याशी. मणियार कुठून येतात सारखं माझ्या तोंडात? मूळ बंध, ओडियाण बंध, जालंधर बंध. हे मी कधी करणार जरी नसलो तर मी नामस्मरण करणार आहे ना, करतो आहे ना. मग का नाही माझं चित्त अजूनही एकाग्र होत नामामध्ये आणि ध्यानामध्ये? कारण हे जे युक्तित्रय, परिमितपणा, हा मी स्वीकारलेला नाहीये. अजूनही रजोगुणातच माझं सगळं सुरू आहे. सगळं रजोगुणाचा आहार, आचार, विचार, उच्चार हे अखंड सुरू आहे, आणि वर्ण मी नामस्मरण करते किंवा करतो.
मग काय, मग चालू आहे. मग माऊली म्हणते तसं अळूमाळू प्रगती. नाही म्हटलं तर दाखवायला आहे काय, 10 वर्षाले नामस्मरण सुरू आहे म्हटलं तर उपयोग काहीच नाही, पण प्रगती होतच नाही. पण भरपूर साखर खाणं सुरू आहे आणि इन्शुलिनच्या गोळ्या घेते. डायबिटीस कसा नियंत्रणात येईल? पथ्य कोण पाळेल? हा मुद्दा आहे. हे जे आहे ना, पथ्य हा शब्द छान आहे. आपण आता जे परिमितपणाबद्दल बोलतोय ना, त्याला पथ्य म्हणता येईल आपल्याला. छान शब्द आहे तो. मग मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू येणे संतोष विजे निर्धुमू ज्ञानानळू. माऊली म्हणते की मनोविरोध आणि प्राणविरोध हाच हवनरूपी संपत्तीचा समारंभ असतो. हवनरूपी संपत्ती कोणती आहे या यज्ञाची? तर मनाचा विरोध आणि प्राणाचा विरोध. आणि या हवन संपत्तीच्या योगाने आशारूपी धूम नसलेला ज्ञानरूपी अग्नी तृप्त केला जातो. काय सुंदर वर्णन करतात आहे. की अग्नीत आहे, पण तिथे काय नाहीये. आपल्याला जसं माहिती आहे, अग्नी असला की धूर असतोच. पण इथे हा अग्नी आहे, ज्ञानरूपी अग्नी, पण तिथे आशारूपी धूम नाही आहे. म्हणजे धूर नाही, आशा नाही. म्हणजे साध्या भाषेमध्ये हे निष्काम कर्म आहे. हा यज्ञच निष्काम आहे मुळामध्ये. कारण हा मला कुठे घेऊन जाणार आहे किंवा कुठे घेऊन जाणं अपेक्षित आहे? ज्ञानरूपी यज्ञाकडे. अगदी याच पद्धतीचं वर्णन पुन्हा एकदा अध्याय क्रमांक 4 आणि 135, 137 आणि 145 आणि 146 या ओव्यांमध्ये येऊन गेलेला आहे. पुन्हा एकदा मी नंतर ज्यांना बघायचं आहे त्यांच्यासाठी सांगितलं. पहिला रुद्रसिद्धींचा संभ्रम तो निवर्तून गेला धूम असं म्हटलेलं आहे. किंवा तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमनियमी हळू वारले. पुन्हा इथे यमनियमांचा मन प्राण संयमो. अगदी तीच भाषा तिकडे सुरू आहे. 145 आणि 146 मध्ये शेवटचा उल्लेख बघूया. प्राणायामाचा जो इथे उल्लेख आहे ना, तो 146 मध्ये माऊली म्हणते 4थ्या अध्यायात, एक अपान प्राणी अर्पिती एक दोहितेही निरुंदिती ते प्राणायामी म्हणिपती पांडुकुमारा. थोडक्यामध्ये पुन्हा एकदा हे जे कायिक वाचिक मानसिक कर्मजन्य हे जे सगळे यज्ञ आहे, द्रव्ययज्ञ असेल, तपोयज्ञ असेल, प्राणायामादी यज्ञ असतील, त्याचं वर्णन सुरू आहे. पुढे 52 क्रमांकाची ओवी, ऐसिनी हे सकळ ज्ञानी समर्पे. आता या सगळ्या यज्ञांचं वर्णन माऊली संपवते. विविध प्रकारचे यज्ञ, पण त्या यज्ञांचा पुन्हा एकदा दृष्टांत वापरून आपल्या देहात चालणाऱ्या यज्ञांचं वर्णन माऊली करते. ऐसिनी हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. शेवटी हा यज्ञ आपल्याला कुठे घेऊन जातो? तर माऊली म्हणते की शेवटी या योग यज्ञातील कुंड, मंडप, वेदी, मंत्र, तंत्र, हवीरद्रव्य हे सर्व ज्ञानाग्नीत समर्पित होतात आणि या योगाचे पर्यवसान ब्रह्मज्ञानात होते. आणि मग ते ज्ञान देखील ज्ञेय ब्रह्मात हरपून जाते. सोहम तेही अस्तावले. 6 अहम मधला आता अहमही शिल्लक राहत नाही, फक्त 6 शिल्लक राहत साध्या भाषेमध्ये. आणि शेवटी पूर्ण स्वरूपाने ज्ञेय ब्रह्मच उरते. चौथ्या अध्यायात 163 क्रमांकाच्या ओळीमध्ये माऊली अगदी असंच वर्णन करते. मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलकेपण ठेले जया माझी सापडले ज्ञेय दिसे. की जेथे मनाचा मनपणा जातो, मन संकल्प विकल्प रहित होते. काय म्हणलंय? जीवा ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपी. त्यामुळे संकल्पाचा तर लोप झालेला आहे. जिथे बोलाचा बोलकेपणा बंद पडतो, वाणीने बोलावयाचे काही राहत नाही आणि ज्याच्या ज्ञेय ब्रह्म प्रत्यक्ष सापडल्यासारखे दिसते. जया माझी सापडले ज्ञेय दिसे. अगदी ह्याच पद्धतीचं वर्णन पुन्हा एकदा 4थ्या अध्यायात आलेलं आहे. आणि इथे माऊली वर्णन करते की हे सगळं कुंड, मंडप, वेदी, मंत्र, तंत्र, हवीरद्रव्य वगैरे वगैरे हे सगळं कशामध्ये समाप्त होतात? ज्ञानाग्नीमध्ये. कारण श्रेयान द्रव्यम
श्रेयान द्रव्यमयादज्ञात ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलम पार्थ सर्वं कर्म अखिलम संपूर्ण कर्म अखिल म्हणजे संपूर्ण पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ज्ञानामध्येच त्याची समाप्ती आहे. थोडक्यामध्ये आपण जे जे काही करतो परमार्थाच्या नावाखाली असेल किंवा प्रपंचामध्ये असेल ती प्रत्येक गोष्ट मला जर माझ्या स्वरूपानुभूतीकडे नेत नसेल. काय शिकायचं आपल्याला याच्यातून? जर मी जी गोष्ट करतो परमार्थाच्या नावाखाली करत असेल किंवा प्रपंचाच्या नावाखाली करत असेल त्याचं रूपांतर यज्ञात होत नसेल, ज्याला माऊलींचा थोडासा वेगळा संदर्भ वापरायचा झाला तर शुद्ध पुण्याची जी व्याख्या आहे माऊलींची, जेणे माते पाविजे तेणे शुद्ध पुण्य माऊलीने म्हटलेलं आहे. ते पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे वगैरे ते सोडून देऊ आधीचं अर्धचरण. आपल्याला त्यातलं शेवटचं चरण हवं आहे. कोणतं? जेणे माथे पाविजे तेणे शुद्ध पुण्य. असं जेणे माथे पाविजे म्हणजे जे कर्म किंवा जे पुण्य मला स्वरूपानुभूतीकडे घेऊन जातं त्याला शुद्ध पुण्य म्हटलंय. अगदी त्याच धर्तीवरती जर प्रत्येक कर्म माझं जर मला या ज्ञानयज्ञाकडे नेत असेल तर माझा ज्ञानयज्ञ व्यवस्थित सुरू आहे. दुसऱ्या भाषेत परमपूज्य काका म्हणतात की जसा तो आला होता पुंडलिकाच्या घरी, कोण आहे हा इतका उत्कृष्ट यज्ञ करणारा? कर्तव्यरूपी यज्ञ तो जो करत होता पुंडलिक, तो इतका सुंदर करत होता की प्रत्यक्ष कोण आले भेटायला? विठ्ठल आलेले आहेत. 28 युगे फेकलेल्या विटेवरती उभा आहे. मुद्दा काय आहे की ह्या पद्धतीने जेव्हा मी जागृत राहतो एक साधक म्हणून, तेव्हा झपाट्याने प्रगती आहे परमार्थामध्ये, झपाट्याने. याचं कारण असं आहे, असा मी जेव्हा जागा राहतो तेव्हा माझं लक्ष कशावरती राहतं? माझं कर्म निष्काम होतंय की नाही. रजोगुणाचे माझे कार्यक्रम कमी होत आहेत का नाही, मगाशी जी भाषा परिमितपणा. सत्वगुण माझा अंतःकरणात वाढतो आहे की नाही. निष्काम उपासना माझ्या हातून होते आहे की नाही. चित्तशुद्धी माझी वाढते आहे की नाही. चित्ताचा शांतपणा वाढतो आहे की नाही. बहुतांश वेळेला मला निर्विकार राहता येता आहे का नाही. हे सगळं जेव्हा मी बघत जातो, तपासत जातो, आणि हे त्यातलं काहीही न करता मी देवाची पूजा जरी केली तरी तो प्रपंचच आहे की नाही विचार करा. दिसायला काय दिसतं? देवाची पूजा सुरू आहे आणि आतमध्ये काय आहे? प्रपंच. हे याच्यातनं आपल्याला शिकायचं आहे की हे जे पर्यवसान आहे, कारण या सर्व कर्मांचा उद्देश, या सर्व यज्ञांचा उद्देश जर ज्ञानयज्ञामध्ये त्याची परिणती व्हायची असेल, व्हायला हवी असेल, तर ही जबाबदारी कोणाची आहे? जबाबदारी माझीच आहे. ते देव आणि सद्गुरू येऊन काहीही करणार नाही. ते शेवटी येतील आहे. तो यज्ञ सादर होण्यासाठी तेच अधियज्ञ तेच आहेत. ते शेवटी येतात, त्यांच्याशिवाय काम होत नाही ही गोष्ट तितकीच खरी. पण डॉक्टर काका म्हणतात तसं 99% आपल्याला करावं लागतं. 1% ते करतात, पण त्यांच्या 1%शिवाय आपल्या 99ला अर्थ नाही. पण ते 1% कधी करतात? जेव्हा माझं 99% पूर्ण झालं असेल. सो देर इज अ डिपेंडन्स देर इज अ सिक्वेन्स, अनुक्रम आहे त्याच्यामध्ये. तया नावगा अधियज्ञ, इतकं सगळं वर्णन केल्यानंतर माऊली म्हणते आहे तया नावगा अधियज्ञ. इतकं सगळं जे वर्णन केलं त्याला अधियज्ञ म्हणतात. ऐसे बोलीला जव सर्वज्ञ तव अर्जुन अतिप्राज्ञ तया पातले ते. त्या ज्ञेय ब्रह्माला अधियज्ञ हे नाव आहे. शेवटी अधियज्ञ कशाला म्हटलं? त्या ब्रह्मालाच म्हटलं. म्हणून मी मगाशी म्हणालो की त्याच्या अधिष्ठानावरती हे चालतं. ब्रह्मतत्व स्वतः काहीही करत नाही, सत्ता रूपाने फक्त ते असतं.
त्यामुळे त्या ज्ञेय ब्रह्माला अधियज्ञ हे नाव आहे असे जेव्हा सर्वज्ञ भगवान म्हणाले, तेव्हा अर्जुन अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे त्याला हे सर्व समजले. हे वाक्य ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आलेलं आहे. म्हणजे ज्यांच्या खिडक्या बंद आहेत त्यांच्या पण, कारण मला ते दिसत आहे, आणि ज्यांच्या उघड्या आहेत त्यांच्या पण, आणि जे समोर बसले आहेत त्यांच्या पण. कारण ह्याच्यावर अधिक बोलणे न लगे हे वाक्यच पुरेच आहे समजणार. कारण तो काय लिहिलेलं वाक्य पुन्हा एकदा वाचतो. अर्जुन अत्यंत बुद्धिमान असल्यामुळे त्याला हे सर्व समजले. पुढे जाऊ. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसतू आहासी बरवे, या कृष्णाची या बोलासवे येरू सुखाचा जाहाला. अर्जुनाला चांगले समजल्याचे जाणून, हे देवाने समजलं की अर्जुनाला समजलेलं आहे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून. आता हे जे सुंदर, हे जे सगळं वर्णन आहे ना, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये स्टोरी टेलिंग म्हणतो, की जे भगवद्गीतेच्या श्लोकात नाही सापडत आपल्याला, जे ज्ञानेश्वरीतच सापडतं, की कसं झालं असेल, कसं गोपालकृष्ण भगवंत बोलले असतील, कसं अर्जुनाच्या चेहऱ्यावर भाव आले असतील त्याला समजल्यामुळे. असे छान कथा मावले आपल्यासमोर, कथारूपानी तत्वज्ञान. त्यामुळे हे जाणूनही म्हणितले देवे, अर्जुनाला चांगले समजल्याचे जाणून देव म्हणाले की अर्जुना तू चांगल्या प्रकाराने ऐकत आहेस हो. या भगवंताच्या भाषणाबरोबर अर्जुन अत्यंत सुखावला. का नाही सुखावणार? पण प्रत्यक्ष कोण बोलताय? भगवंत बोलतात आहेत, ते पावते देतात आहेत. आणि आता आपण आधीच जी ओवी, अर्जुन बुद्धिमान असल्यामुळे त्याला समजले, आणि या ओवीत जे म्हटलेलं आहे की तू चांगल्या प्रकाराने ऐकत आहेस हो. रामकृष्ण हरी, आलं असेल लक्षात. या दोन गोष्टी एकत्र विचार करायचा आपल्याला जर समजलं नसेल. देखा बाळकाचिया धणी धाईजे, का शिष्याचेनी जहालेपणे होईजे, हे सद्गुरूची एकलेनी जाणीजे का प्रसवती. आता माऊली एक सुंदर दृष्टांत देतात आहे. असे पहा की लहान मुलाच्या तृप्तीने आपण तृप्त व्हावे, किंवा शिष्य कृतार्थ झाल्याने आपण कृतार्थ व्हावे, हा प्रेमाचा प्रकार जो आहे तो एकट्या जन्म देणाऱ्या आईनेच किंवा सद्गुरूनेच जाणावा, इतर कोणीही जाणू शकत नाही. सुंदर दृष्टांत दिला. कारण हे प्रेमाचे दोनच प्रकार आहे ज्याच्यामध्ये कुठेही स्वार्थ नाही. कारण आई जसं मुलाला आपलंच रूप मानते, माझंच बाळ पोटात वाढवलेलं 9 महिने, आईचं हे जे प्रेम आहे ते फक्त आईच समजू शकते. मुलाचा उत्कर्ष झाला तर आईला वाईट वाटतं का? कधीतरी आनंदच होतो की नाही? अगदी त्या पद्धतीने एक वेळ मी म्हणेन त्या नात्यात द्वैत तरी आहे, जिथे द्वैत सुद्धा नाही त्या सद्गुरू आणि सत्शिष्याच्या नात्यामध्ये. जसं शिष्य कृतार्थ झाला तर सद्गुरूंना आपण तृप्त झाल्यासारखं वाटतं. हा जो प्रेमाचा प्रकार आहे तसा इतर कोणी तो जाणू शकत नाही. म्हणून सात्विक भावांची मांदी कृष्णा अंगी अर्जुना आधी, न समातसे परिबुद्धी सावरूनी देवे. 56 क्रमांकाची ओवी. म्हणून अर्जुनाच्या अगोदरच श्रीकृष्णांच्या अंगी, माऊली कल्पना करतात आहे की अर्जुनाच्या अगोदरच श्रीकृष्णाच्या अंगी अष्टसात्विक भावांचा समुदाय मावत नव्हता, परंतु देवाने तो विचाराने आवरून घेतला. आता हे माऊलीच बोलू जाणे. अर्जुनाच्या अंगी अष्टसात्विक भाव आपण समजू शकतो, पण माऊली भगवंतांच्या अंगी अष्टसात्विक भावाचं वर्णन आणि कल्पना करतायत. आणि तोही देवाने आवरून घेतला, कारण आपल्या शिष्याला हे छान समजलं, तो कृतार्थ झाला. या कल्पनेनी सद्गुरूंच्या म्हणजे या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत होतात आहेत. असं एक अतिशय फार सुंदर वर्णन आणि दृश्य आपल्यासमोर माऊली उभं करते. मग पिकलिया सुखाचा परी म्हणू, की निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि रसाळू बोलू बोलिला. मग पिकलेल्या सुखरूपी फळांचा सुगंध किंवा निवालेल्या अमृताचे उचंबळणे जसे असावे, त्याप्रमाणे मृदू आणि रसाळ भाषण केले भगवंताने. म्हणे परिसणियांच्या राया, शेवटची ओवी आहे या श्लोकावरची. म्हणे परिसणियांच्या राया, आईके बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया, तेथ जाळीते तेही जळे.
श्रीकृष्ण म्हणाले, हे श्रोत्यांच्या राजा, काय माऊली शब्द वापरते बा, परिसणीयांच्या राया म्हणजे श्रोत्यांच्या राजा बाबा अर्जुना. आता श्रोत्यांच्या राजा का म्हणाले? कारण 54 मध्ये काय म्हणाले माऊली? अर्जुना तू चांगल्या प्रकाराने ऐकत आहेस हो. कसं ऐकायचं असतं? आपल्या आत्महिताची जेव्हा चर्चा सुरू असते ना, शाश्वत हिताचं ज्ञान जिथे सुरू असतं, तो ज्ञान यज्ञ जिथे सुरू असतो, तिथे प्राण कानात आणून ऐकायचं असतं. तहान भूक विसरून आपल्याला वेदांत आणि प्रवचन ऐकता आलं पाहिजे. विषय निघाला म्हणून सांगून टाकतो. पाण्याची बाटली बाजूला घेऊन जे प्रवचन ऐकायला बसतात, हसायला आलं. कारण अनेक जण असे असतात, ते परमपूज्य मन्नाथांना आवडत नाही म्हणून तुम्हाला सांगतो. हे त्याचं कारण आहे. आवडत नाही म्हणजे त्यांना आवडत नाही हा विषय नाही आहे. त्यांचा दृष्टिकोन, उद्देश असा आहे की प्रवचन किती वेळ असतं? समजा 1 तास, 1.5 तास, जास्तीत जास्त 2 तास. 2 तास सुद्धा समजा समजा आपल्याला तहान लागली, पाण्याची बाटली आपण कशासाठी ठेवतो? असावी तहान लागली तर. त्यांचा मुद्दा असा आहे परमपूज्य मल्हारांचा, 2 तास जर मला तपश्चर्या करता येत नसेल, लागली समजा तहान, पाण्याची बाटली आपण कधी घेतो माहितीये का? आत्ता नाहीये तहान, थोड्या वेळाने लागली तर असावी. थोडा वेळ म्हणजे कधी? अर्धा तास, 1 तास, 1.5 तास. मग तुम्ही स्वतःच्या शरीराला अर्धा तास, 1 तास पाण्याशिवाय जर ठेवू शकत नसाल, इतकी साधी तपश्चर्या जर मला जमत नसेल, कायिक वाचिक मानसिक, इतका साधा यज्ञ मला जमत नसेल, तर काय मी ज्ञानयज्ञाच्या गप्पा कराव्या? हा उद्देश आहे त्याच्या पाठीमागे. हा ठीक आहे, एखाद्याला काही शारीरिक व्याधी आहे, डॉक्टरांनी सांगितलंय, हा भाग वेगळा. तिथे सुद्धा तारतम्य आहे की मला थोड्या वेळाने गोळी घ्यायची आहे म्हणून मी पाणी सोबत ठेवलंय, मान्य. पण हे मला आत्ता का आठवलं? चांगल्या प्रकारे ऐकणं म्हणजे काय? हे ऐकत असताना माझं देहभान मला विसरता आलं पाहिजे. प्रत्येक शब्द असा साठवून घेता आला पाहिजे अंतःकरणामध्ये, कारण माझ्याच शाश्वत हितासाठी हे बोलणं सुरू. परमपूज्य काकांचं अजून एक वाक्य सांगतो. काका नेहमी म्हणतात, मी देवासाठी परमार्थ करत नाही, मी सद्गुरूंसाठी परमार्थ करत नाही, मी माझ्यासाठी परमार्थ करतो. हे बोलायला सुद्धा धारिष्ट्य लागतं हं. हे बोलणारे सुद्धा खूप कमी भेटतील तुम्हाला. हे खरे सद्गुरूच सांगतील. कारण हे माझ्या सुखासाठी सुरू आहे, माझ्या सुखरूपतेसाठी सुरू आहे, माझ्या ज्ञानरूपतेसाठी सुरू आहे, हे लक्षात राहत नाही. आणि मग सद्गुरूंनी सांगितलं 2 माळा करत जा, 4 माळा जपत जा, त्यांनी सांगितलं म्हणून मी करतो, नाही. त्याच्यासाठी नाही करत आहे, देवासाठी पण नाही. इतकं स्पष्ट काका सांगतात, स्पष्ट अगदी निस्संदिग्ध. हे माझ्या शाश्वत हितासाठी सुरू आहे. मग मी कसं ऐकलं पाहिजे? जसं माऊली इथे वर्णन करते, श्रोत्यांचा राजा बाबा अर्जुना, याप्रमाणे अधियज्ञात अविद्येचे जळणे संपल्यानंतर, म्हणजे अविद्या संपली की तिला जाळणारं जे ज्ञान, तेही जळून जाते. म्हणजे ज्ञान सुद्धा मागे उरत नाही. कशाप्रमाणे? इथे दिला नाही या दृष्टांत, कापराप्रमाणे. कापूर असताना आपल्याला माहिती आहे, लाकूड जळलं तर काहीतरी उरतं, तरी शेवटी राख उरते. कोळसा जळला काहीतरी उरतं. कापूर जळल्यानंतर काय उरतं? पण जोपर्यंत कापूर आहे तोपर्यंत अग्नी आहे की नाही? अगदी त्याप्रमाणे असं समजूया. आणि आज थांबूया, आपली वेळ झालेली आहे. आणि आजचं हे चिंतन पुष्प हे बोलण्याच्या आधी सांगतो की आपला 4था श्लोक आणि त्याच्यावरच्या 58 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि पुढच्या वेळेला आपण 5व्या श्लोकाची सुरुवात करू. आजचं हे चिंतन पुष्प सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.